मंडळी, आज तब्बल 500 वर्षांची प्रतीक्षा संपली. सर्व हिंदू मनातील इच्छा आज पूर्ण झाल्या. अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभू श्रीराम विधिवत विराजमान झाले. अयोध्येसह संपूर्ण देशभरात रामनामाचा जयघोष करत सर्व देशवासियांनी आजचा हा ऐतिहासिक दिवस साजरा केलाय. या अद्भुतपूर्व सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाचा विधिवत अभिषेक सोहळा पार पडला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रूप संपूर्ण देशवासियांना टीव्हीवरून दाखवण्यात आलं. प्रत्येक देशवासीय प्रभू श्रीरामाचं हे लोभसवानं रूप त्यांच्या डोळ्यात साठवत आहेत. श्रीरामाच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य लक्ष वेधून घेतंय. रामलालाला पिवळे पितांबर नेसवण्यात आले. प्रभू रामाच्या हातात सोन्याचं धनुष्य आणि बाण आहेत. प्रभू रामचंद्राच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात मोत्यांचा हार आहे. तसेच कानातील डूल हे सर्वांचं लक्ष वेधून घेतंय. कृष्णशिलेत कोरण्यात आलेलं रामलालाच्या गुजेर आणि तेजस्वी रूपावर कोणाचीही नजर हटत नाहीये. रामलालाचे हे फोटो सोशल मीडियावरती प्रचंड शेअर होत आहेत. मंडळी, रामलालाच्या मूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या या दगडाचे सुद्धा खास वैशिष्ट्य आहेत. अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झालेले प्रभू श्रीरामाचे बाल स्वरूपातील ही मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी शालिग्राम म्हणजेच कृष्णशिला या खडकापासून बनवली. ही मूर्ती साकारण्यासाठी त्यांना 6 महिन्यांचा कालावधी लागलाय. रामलालाची मूर्तीची एकूण उंची 51 इंच एवढी असून तिचे वजन सुमारे 200 किलो आहे. ही मूर्ती काळ्या रंगाच्या एकाच दगडात साकारण्यात आली. शालिग्राम हा काळ्या रंगाचा दगड आहे. तसेच हा खडक हजारो वर्ष जुना आहे. हा खडक पाणी प्रतिरोधक असून यावर चंदन आणि रोळी लावल्यानंतर सुद्धा या मूर्तीच्या चकाकीवर कोणताही परिणाम होत नाही. धार्मिक ग्रंथांमध्ये शालिग्राम पाषाण हे भगवान विष्णूचं रूप मानलं गेलंय. त्यामुळेच प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूचा 7वा अवतार असल्याने त्यांची मूर्ती शालिग्राम म्हणजेच कृष्णशिला या खडकापासून बनवण्यात आली. निळा किंवा काळ्या रंगाचा दगड म्हणून याला कृष्णशिला असंही म्हणतात. मूर्तीसाठी वापरण्यात आलेला कृष्णशिला हा दगड कर्नाटकातील म्हैसूर येथील हेग्गाडे देवनकोटे म्हणजेच HD कोटे या तालुक्यातील गुज्जे गोदनापुरा येथे रामदासांच्या शेत जमिनीत सापडला होता. हा दगड अतिशय गुळगुळीत असतो. तसेच हा दगड लोखंडापेक्षा मजबूत आहे. हा दगड कोणत्याही घटकास संवेदनशील नाही. म्हणजेच कृष्णशिला हा ऍसिड प्रूफ, वॉटर प्रूफ, फायर प्रूफ आणि डस्ट प्रूफ दगड आहेत. ऊन, वारा, पाऊस, दूध, तूप, ज्वाला यांचा या दगडावर कोणताही परिणाम होत नाही. हा दगड सुमारे 1000 पेक्षाही अधिक वर्ष जशास तसा राहतो. त्यामुळेच या दगडापासून रामलालाची मूर्ती बनवण्यात आली. तसेच रामलालाची जुनी मूर्ती सुद्धा या नवीन मूर्तीसोबत राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली. मंडळी, अयोध्येत साकारण्यात आलेल्या या राम मंदिराची सुद्धा खास खासियत आहेत. म्हणजेच हे मंदिर एका खास शैलीत बनवण्यात आले. याला नागर शैली असं म्हणतात. म्हणजेच अयोध्येतील या राम मंदिराची रचना ही नागर शैलीत करण्यात आली. मंदिर बांधण्याच्या मुख्य 3 शैली असतात. त्या म्हणजे नागर, द्रविड आणि व्यसार. दक्षिण भारतात विशेष करून द्रविड शैली जास्त प्रचलित आहेत. तर उत्तर भारतामध्ये आणि नद्यांना लागून असलेल्या भागात नागर शैली जास्त प्रचलित आहे. नागर शैलीत मंदिर बांधताना मुख्य इमारत उंच जागेवर बांधली जाते. या शैलीत जिथं मंदिराच्या मुख्य देवतेची पूजा केली जाते त्या ठिकाणी मंदिराचा गाभारा असतो आणि गाभाऱ्यावर एक शिखर असते. हे दोन्ही ठिकाणी अतिशय पवित्र आणि महत्त्वाचे मानले जातात. अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मार्ग आहेत. इतर अनेक मंडप आहेत ज्यावर इतर देवी देवतांचे किंवा त्यांची वाहने व फुले कोरलेली आहेत. त्यासोबतच एक कलश आणि मंदिराचा ध्वजही आहेत. मंडळी, या राम मंदिरासाठी आपल्या देशातील अनेक राज्यांमधून काही खास वस्तू देखील आल्या. यात राजस्थानमधील नागौर येथील मरकाना हे मंदिराच्या बांधकामात वापरण्यात आले. राम मंदिराच्या गाभाऱ्यातील सोन्याने मडवलेल्या सिंहासनावर रामाची मूर्ती आहे. हे सिंहासन मकराना संगमरवरीमध्ये बनवण्यात आले आहेत. मंदिराचे खांब बनवताना सुद्धा मकराना संगमरवरी वापरण्यात आले. श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी सगळ्यात मोठं दान सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने दिले. सुरतमधील हिरे व्यापारी असलेल्या लाखी कुटुंबानं श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी 101 किलो सोन्याचं दान दिलंय. सध्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 64 ते 65 हजार रुपयाच्या आसपास आहे. त्यानुसार 1 किलो सोन्याची किंमत 64 लाख ते 65 लाख होते. तर 101 किलो सोन्याची किंमत 66 कोटी रुपयाच्या घरात जाते. एवढं मोठं हे दान आहे. या सोन्याचा वापर श्रीराम मंदिरातील दरवाजे, गर्भगृह, त्रिशूल, डमरू, स्तंभ यासह मंदिरातील तळमजल्यावर असलेल्या 14 दरवाजांसाठी सोन्याचा मुलामा देण्यासाठी याचा वापर केला गेला आहे. तसंच अयोध्येतील राम मंदिरासाठी पॉलिश केलेले सागवान लाकूड महाराष्ट्रातून आले. 2100 किलो वजनाची अष्टधातूची घंटा गुजरातने दिली. कर्नाटकातून आलेल्या चेरमोथी वाळूच्या दगडावर देवतांचे कोरीव काम केले गेले. पितळेची भांडी उत्तर प्रदेशातून आली. राजस्थानच्या बन्सी पहारपूर येथील गुलाबी वाळूचा दगड हा प्रवेशद्वाराच्या भव्य आकारात वापरण्यात आलाय. मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या विटा
सुमारे 5 लाख गावांमधून आले आहेत. तर अशा प्रकारे अयोध्येतील या राम मंदिराची आणि रामललाच्या मूर्तीची ही काही खास वैशिष्ट्ये